उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणावर सध्या चालले तरी काय। या धरणातून 2 कॅनलद्वारे पाणी सोडले तरी प्रवरा नदी पात्रातून आवर्तन सोडले जाते। आवर्तन सोडतेवेळी या ठिकाणी सर्वांना इशारा देण्यासाठी भोंगा लावला जातो, मात्र हा भोंगा वाजत का नाही? हा भोंगा किती दिवसापासून बंद आहे? या ठिकाणचे अधिकारी करतात तरी काय? जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने या प्रकरणाकडे लक्ष घालावे। आतापर्यंत अनेक वेळा आवर्तन सोडले, पंचक्रोशीतील कोणत्याही गावांमध्ये याची सूचना दिली जात नाही। प्रवरा नदी पात्रालगत लहान मुले, महिला असतात, जनावरांचा पाणी पिण्यासाठी मोठा वावर असतो। आवर्तन सोडताना मात्र या ठिकाणी असलेला भोंगा वाजत नाही, परिणामी मोठा अनर्थ होऊ शकतो। आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी संपर्क साधला असता भोंगा अनेक दिवसांपासून बंद आहे असे समजले। भोंगा रिपेअर करण्यासाठी प्रशासनाकडे पैसे नाहीत का? प्रशासन एकीकडे लाडक्या बहिणीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते, मात्र नगर जिल्ह्याला पिण्याची तहान भागवण्यासाठी या जलाशयाची निर्मिती केली। त्या जलाशयावर सायरन भोंगे दुरुस्त करण्यासाठी पैसे नाहीत का? किती जणांचा बळी गेल्यानंतर या प्रशासनाला आता जाग येणार? या नदीपात्रालगतच असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची पिके वाहून गेली। विद्युत पंप, विद्युत पोल, ऊस यासारखी शेती प्रवरा माईने वाहून नेली। होते नव्हते सर्व घेऊन गेली। काय देवा, काय आम्ही गुन्हा केला? डोळ्यासमोर पिके वाहून गेली। निळवंडे धरण प्रशासनाने जर अगोदरच या भागात सोशल मीडिया, वर्तमानपत्रातून एखादी माहिती दिली असती तर या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असते। महसूल प्रशासन झोपले आहे की काय? या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। एकीकडे बळीराजा कर्जाच्या वेढ्यात अडकला तर दुसरीकडे मात्र डोळ्यासमोर पिके वाहून गेली। शेतीचे बांध वाहून गेले। एवढेच नव्हे तर सोन्यासारखी पिके वाहून जात असताना 2 कॅनलद्वारे पाणी सोडून देखील प्रवरा नदी पात्रात ज्यावेळेस पाणी सोडले जाते त्यावेळी देखील या भागातील निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला असून अशा अधिकाऱ्यांच्या गडचिरोलीला बदल्या का करू नये असा संतप्त सवाल आता या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जाग केव्हा येणार? प्रांताधिकारी, तहसीलदार यांना शासकीय कार्यालय सोडून ग्रामीण भागात चालले तरी काय याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का? आई भीक मागू देईना, बाप पोट भरू देईना अशी अवस्था निळवंडे धरण परिसरात असणाऱ्या चितळवेडे निळवंडे परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे। आता तरी या भोंग्याला खर्च करण्यासाठी देणगी गोळा करून द्यावी की काय असा संतप्त सवाल देखील व्यक्त होऊ लागला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करा अशी एकमुखी मागणी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे। गावकरी न्यूजसाठी ब्युरो चीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून।